कार्यालयामध्ये या कारकुनाला लाच घेत असताना अटक करण्यात आली आहे। त्याच कार्यालयाच्या बाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मंत्रालयात काल धक्कादायक घटना घडली। मंत्रालयातील एका मंत्र्याच्या कार्यालयामध्ये एसीबीने ट्रॅप लावला। आपण पाहतोय की नरहरी झिरवळ हे अन्न औषध प्रशासन मंत्री आहे आणि त्यांच्या कार्यालयातील हा ट्रॅप जो आहे तो लावण्यात आलेला होता आणि त्यांच्याच कार्यालयामध्ये क्लर्क जे आहे यांना एसीबीने ताब्यात घेतलेला आहे। राजेंद्र ढेरेंगे यांनी ही मेडिकलचा परवाना निलंबन रद्द करण्यासाठीची जी आहे ती लाच मागितली होती आणि जवळपास 50,000 रुपयांची लाच मागितली होती। मात्र कुठेतरी तडजोड केल्यानंतर 35,000 रुपये जे आहे ते देण्याचं जे आहे ते ठरलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की काल सायंकाळी 6 वाजून जवळपास 6 मिनिटांनी अँटी करप्शन ब्युरोचे 6 वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी 35,000 रुपये घेताना रंगे हात जे आहे ते पकडलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मंत्रालयामध्ये अशा प्रकारचा अँटी करप्शनचा ट्रॅप लागणं हे सरकारसाठी आणि मंत्र्यांसाठी सुद्धा मोठं एक काळीमा फासणारी घटना म्हणावी लागेल। याच्या आधी सुद्धा आपण पाहतोय का पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार असताना सुद्धा अशा प्रकारची एक घटना घडली होती आणि त्यानंतर आता ही दुसरी घटना जी आहे ती घडताना पाहायला मिळते। मंत्र्याच्या कार्यालयामध्ये हा ट्रॅप लावलेला आहे। पैसे हे बाहेर कुठे घेतले नाही तर थेट मंत्र्यांच्या कार्यालयामध्येच हे पैसे जे आहे ते घेण्यात आल्याचा हा ट्रॅप लावण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की सुनावणीसाठी ही लाच मागितली गेल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की मेडिकलचा परवाना रद्द करतो त्यासाठी 50,000 रुपये द्यावा लागेल असं जे आहे ते या क्लर्कने सांगितलं होतं आणि त्यामुळे आता एसीबीने ताब्यात घेतलेला आहे। मात्र हे पैसे कोणाच्या सांगण्यावरून घेतलं का, आणखी यामध्ये कोणी अधिकारी इन्व्हॉल्व आहेत का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे। त्यामुळे याच्यामध्ये आणखी कोण कोण समोर येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन सचिन शिंदे सर एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.